असं डिमनी वाटत त्यास. ठीक आहे. एनिवेज, तर काल आपण बघितलं इलेक्ट्रिक सेल. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं? प्रायमरी सेल, सॉरी 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 ते बॅटरीज होतं ना, प्रायमरी बॅटरीज अँड सेकंडरी बॅटरीज. सेल मध्ये काय काय होतं बरं देख ना तू. गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टेक सेल. त्याच्यामध्ये काय काय होतं? झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट. झिंक वॉज ॲट ॲनोड अँड कॉपर वॉज ॲट कॅथोड. आणखीन काय होतं त्याच्यामध्ये? आगे यूजेस. त्याच्यानंतर काय काय लिहिलंय? अरे जल्दी बताओ आगे. नंतर बघितलं आपण बॅटरी, प्रायमरी बॅटरी, सेकंडरी बॅटरी. प्रायमरी बॅटरी मध्ये ड्राय सेल. ड्राय सेल मध्ये कॅथोड कोणता असतोय? ग्राफाइट. अँड एनोड इट इज मेड अप ऑफ झिंक. इतना भी याद रखोगे बहुत है. आणि त्याच्यामध्ये पेस्ट कोणती असते? अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड, NH4Cl अँड ZnCl2. राईट. त्याच्यानंतर काय बघितलं आपण ड्राय सेल नंतर? मर्क्युरी सेल. मर्क्युरी सेल यूज कुठे होतो? रिस्ट वॉचेस अँड हिअरिंग एड्स, जिथे आपल्याला कमी पॉवर पाहिजे असते. तुम्हाला माहिती आहे रिस्ट वॉचेस मध्ये दॅट मुवमेंट जो तुम्हाला असं टक 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 आवाज येतो तो कशामुळे असतोय? व्हॉट इज द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड इट? यू नो? हा, येस, इट इज द क्वार्ट्ज. जे एनर्जी भेटते ना याला, घड्याळीला, इट ऑल्सो कम्स फ्रॉम क्वार्ट्ज. तुम्ही घड्याळ घेत असाल कधी, आहे का कोणाला घड्याळीचा शौक? हा, तर कशी घेतली आहे दुकानात जाऊन? तर 500च्या खाली घड्याळ दाखवा. ओके. तर बघा काय असतंय, वेन एव्हर यू विल बाय अ रिस्ट वॉच, त्याच्यामध्ये जाऊन चेक करायचं. इफ यू आर बाईंग इट ऑन फ्लिपकार्ट और अमेझॉन समवेअर, 99% of your watches, I'm saying 99% of your watches will be having movement from quartz. चेक करायचं, घड्याळीच्या सेक्शन मध्ये जायचं, आजच चेक करा. फ्लिपकार्ट उघडायचं, रिस्ट वॉचेस सर्च करायचं, चांगल्या ब्रँडची बघा. जसं 150 वाल्या बघशात, ते काय 150 मध्ये 3, त्या काही कामाच्या नाहीये. ठीक आहे. तर जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये मुवमेंट म्हणून असते, तर मुवमेंट इट कम्स फ्रॉम क्वार्ट्स अलॉंग विथ द सेल. ओके. हा, त्याच्यानंतर काय बघितलं आपण आणखीन? सेकंडरी बॅटरी. सेकंडरी बॅटरीज कशा असतात? दोज आर रिचार्जेबल बॅटरीज, राईट. त्याच्यामध्ये काय काय येत आहे? लेड स्टोरेज बॅटरी अँड निकेल कॅडमियम बॅटरी. दोघांचे युजेस बघा, फक्त कुठे कुठे यूज केलं जातं. अँड देन नेक्स्ट कम्स लिथियम आयन बॅटरी. लिथियम आयन बॅटरी कुठे कुठे यूज केलं जाते? पोर्टेबल डिव्हाइसेस लाईक फोन, लॅपटॉप, टॅबलेट्स अँड कॅमेराज, राईट. आणि आणखी इलेक्ट्रिक व्हेकल्स. सो एवढंच बघितलं आपण कालच्या लेक्चरमध्ये. थोडीशी मध्ये केमिस्ट्री बघितली, ऑक्सिडेशन कधी होतं, रिडक्शन कधी होतं, वो थोड़ा सा एक्स्ट्रा निकल गया. पकडला ना ते माझ्याकडून सुटलेलं. The next will be heating effect of, चॅप्टर नाही आहे, हेडिंग आहे. स्टार्ट करून घ्या. तुम्हाला असं स्टार बघायची सवय. इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट तर माहिती आहे काय आहे, वही तो पढ़ रहे हैं, पर हम एक और चीज पहले से पढ़ के आए हैं, दैट इज हीट. क्या होती है ये हीट? लाल मच्छरों के लिए, लाल जुरड़ों के लिए, है ना.
काय असतं हीट? हा, क्या होता है ये हीट? हा, काय आहे हीट? हीट म्हटल्यानंतर एकच गोष्ट तुमच्या मनामध्ये आली पाहिजे, दॅट इज इतना भी बोल दोगे सामने वाला इम्प्रेस. वाव, तुमच्यापैकी कोणीच नाही म्हणलं. व्हॉट इज हीट? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता जेव्हा पण करंट फ्लो होणार, इट विल फ्लो अलॉंग विथ एनर्जी. काहीतरी एनर्जी लागेल करंट फ्लो करायला. करंट कधी फ्लो होतो? व्हेनेवर देर इज अ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी मोशन मध्ये असतात का? नाही. वी हॅव टू गेट देम इन टू मोशन, म्हणजे रेस्ट वरून त्यांना मोशन मध्ये आणायचंय. सो वी नीड सम एनर्जी. लागेल की नाही? सो दॅट एनर्जी गेट्स कन्वर्टेड इन टू heat energy, and this heat energy is because of the resistance present inside the circuit. जोपर्यंत रेजिस्टन्स नसणार तोपर्यंत there will be no heating effect. ठीक आहे, एकदा लिहा त्याच्यामध्ये. रुको, give me some time. हा लिहा. व्हेन अ रजिस्टर काय असतंय? व्हॉट इज रजिस्टर? बताओ. which offers resistance. Yes. When a resistor is connected in a electrical circuit, when a resistor is connected in a electrical circuit, काय होत असतंय? Heat is produced. Heat is produced in it due to the current and resistance. यालाच काय म्हणतात? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग आता we know that there will be formation of heat whenever there will be a flow of current inside the circuit, and it also happens because of the resistor. तर आपल्याला हीटिंग इफेक्ट साठी काय काय लागेल? we'll need current and रेजिस्टन्स. या दोन गोष्टीत आपल्याला पाहिजे. बट व्हॉट इज देअर रिलेशन? की ह्या दोघांचा काय संबंध आहे त्या हीट सोबत? ही किती हीट प्रोड्यूस होणार आहे हे दोघांवरून आता कसं कळणार? सो आपल्याला काहीच आयडिया नाही आहे त्याची. बट वी नो द फॉर्म्युला ऑफ पॉवर. पॉवर काय असतंय? वर्क डन अपॉन टाइम. इतकं आपल्याला माहिती आहे.
बट मी तुम्हाला सांगितलंय वर्क आणि एनर्जी ये क्या होता है, सेम होता है. आता नीट बघा मी काय काय सांगतोय, कुठून कुठून काय काय घेऊन येणार. तर आता आपण इलेक्ट्रिकल एनर्जी, मी इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला. देखो एक बार चेक करो, ढूंढो तो. डायरेक्ट फॉर्मूला नहीं है, बट आई हैव टोल्ड यू कि ये कहीं से तो आता है. एनर्जी ऑन वन इलेक्ट्रॉन काय सांगी किती असते, कशामध्ये असते, तसं युनिट काय असतं. डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. मी जे पण नोट्स दिलेत एकदा त्यांना वाचा, एनालाइज इट की भाई ये फॉर्म्युला कहाँ से निकल के आएगा. व्हाट यू आर सपोज टू फाइंड दिस एनर्जी. मग ती कोणती पण एनर्जी असू द्या, एनर्जी कुठे कुठे वापरली आपण एकदा ते चेक करा. एनर्जी किंवा वर्क, एनर्जी आणि वर्क याच्याच याच चैप्टर मध्ये चेक करा. बाहर दूसरी कहीं कोई जगह नहीं जाना है, इसी चैप्टर में ढूंढो. वर्क किंवा एनर्जी असं कुठे कुठे यूज केलंय तुम्ही. हा वाचा वाचा सापडा कुठे केलंय. तर वर्क किंवा एनर्जी असं कुठे वापरलाय शब्द आपण कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये. हा कुठे वापरले हो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल्स टू काय आहे, वर्क डन अपॉन चार्ज. सो वर्क ही एनर्जी हे क्या, जेवढं ते वर्क करू शकतं तेवढंच त्याच्यामध्ये एनर्जी असेल. तर मग मला आता तिथून सांगा इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय निघून येईल तिथून. चार्ज इनटू पोटेन्शियल एनर्जी होईल का, अरे होईल का. तुम्ही आपण काय लिहिलंय, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल V इज इक्वल्स टू काय होतं, वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग दैट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दैट पॉइंट. पोटेंशियल, इलेक्ट्रिकल पोटेंशियल असं लिहिलो होतं आपण. अरे लिहिलंय की नाही, वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तर आपल्याला इथे काय पाहिजे, वर्क डनच काय होईल, त्या चार्ज मधली एनर्जी असेल का आता त्या पॉइंट वरची, दॅट एनर्जी इन दॅट चार्ज हेच पोटेंशियल बनेल का. तर आता आपल्याला हीच एनर्जी पाहिजे आहे. तर ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला, व्होल्टेज इंटू द चार्ज. सो V इंटू दॅट चार्ज. आता इथे हा जो चार्ज होता दॅट वॉज युनिट पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का. बट इज इट नेसेसरी की युनिट पॉझिटिव्ह चार्जेस फ्लो होईल म्हणून, नो, इट कॅन बी एनी व्हॅल्यू ऑफ चार्ज, राईट. सो मी जिथे चार्ज ई न लिहिता आय विल जस्ट राईट क्यू. आता इथून इलेक्ट्रिकल एनर्जी ही जी एनर्जी होती याचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. याला वर्ड्स मध्ये लिहितो मी एकदा, इथं सगळं डोक्यावर न जाईल. V काय आहे, Q काय आहे और Q है ना. तर पोटेन्शियल लिहू नका काय मी, आई विल गिव यू टाइम. पहले एक बार देखो, पोटेंशियल डिफरन्स इंटू चार्ज. हे समजले कुठून आले तर, अँड दॅट इज इक्वल्स टू V इंटू Q. जर आठवत नसेल, इफ यू थिंक कि भाई हम जगह जगह भूल जाते हैं, तो हे पण लिहू शकता की सिन्स V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, हे पण लिहू शकता त्याच्यासोबत. ओके, इथून आपल्याला एनर्जी तर मिळाली. मग आता इथून पॉवरचा फॉर्म्युला काय बनेल बताओ तो.
पॉवर इज इक्वल्स टू एनर्जी अपॉन टाइम, आणि एनर्जी किती निघून आली आपली, व्ही इंटू क्यू, राईट. सो पॉवर इज इक्वल्स टू काय होईल, व्ही इंटू क्यू अपॉन टाइम. तर हा व्ही इंटू क्यू अपॉन टी पण लिहू शकतो का मी. आणि आता हे काय असतंय, चार्ज फ्लोइंग पर युनिट टाइम इलेक्ट्रिक करंट. सो हे काय, पॉवरचा फॉर्म्युला काय झाला आता, व्ही इंटू, इथून आलाय सगळ्यात पहिले तुमचा पॉवर. मग आपल्याला पाहिजे काय, वी नीड एनर्जी बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट हीटिंग इफेक्ट अँड हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी, फॉर्म ऑफ एनर्जी. मग आता एनर्जी कशी भेटणार आपल्याला, पॉवर इनटू टाइम केल्यावर एनर्जी भेटेल. सो इथून, आणि ही एनर्जी कोणती असणार आहे, हीट एनर्जी. सो इथून एनर्जी विल गेट ॲज पॉवर इंटू टाइम. पॉवर किती आहे, व्ही इंटू आय, बरोबर, वरतीच कॅल्क्युलेट केली आहे. आणि टाइम किती आहे आपला, इट इज टी. सो फ्रॉम हियर वी गेट द फॉर्म्युला ऑफ एनर्जी. तर आपल्याला काय काय पाहिजे, करंट आणि रेजिस्टन्स पाहिजे होता. सो कॅन वी गेट इट कन्वर्टेड इनटू करंट अँड रेजिस्टन्स. पहिले इथपर्यंत लिहा, देन विल डिस्कस अबाउट द अदर पार्ट. समजलंय नक्की कुठून कुठे आलोय तर आपण, हा पक्का. अरे इकडून असं नाही, कुठून काय डिराईव्ह करत आलोय, इकडून असं आलोय म्हणे, वा, कुठून काय डिराईव्ह केलंय तर हे समजलंय. आय एम आस्किंग अबाउट दॅट. हे पण लिहा तुम्ही. Since electrical potential is equals to sorry the potential difference लिहिला ना, it should be electrical potential, तुम भी लिख लिए. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल व्हायला पाहिजे. फॉर्म्युला मध्ये काय लिहिलंय आपण, पोटेन्शियल आहे ना, पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज व्ही ए मायनस व्ही बी. लिहिलं इथपर्यंत. आपल्याला पाहिजे होतं करंट आणि रेजिस्टन्स, बट यहाँ पे तो वोल्टेज निकल के आ गया. बट वी नो बाय ओम्स लॉ V इज इक्वल्स टू IR. सो V की जगह क्या रखना है अभी, विल सब्स्टिट्यूट V बाय IR and from there energy is equals to काय, I multiplied by R into
I into T, it becomes I square RT, and this formula is also called as Joule's law of heating effect. लिहिलं त्याच्या खाली इथपर्यंत लिहिलंय. And this is also called as Joule's law of heating effect. तर सांगा मला आता इथून की what will be the unit of this? Joule's law of heating effect. मग आता ह्या एनर्जीचं युनिट काय येणार? हा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट काय येणार आता? बताओ तो पक्का. दुसरं नाही येणार इथे. तिथे करंट आणि रेजिस्टन्स मल्टिप्लाय होतोय. हा, करंट 2 वेळेस, त्याच्यात रेजिस्टन्स 1 वेळेस आणि इंटू टाइम. अवघडच काम नाही झालं जरा. हा, ऐसा कैसे हो रहा है? हा, आता हे सापडून आणायचं की हाऊ इट्स एसआय युनिट इज जूल्स. याचा एसआय युनिट काय येणार? जूल्स जे. मला सांगायचं रिझन याचं की जूल्सच का बरं. इकडे करंट 2 वेळेस आहे, रेजिस्टन्स 1 वेळेस आहे, आणि लास्ट मध्ये जाऊन जूल्स मध्ये कसं कन्वर्ट होत आहे? हा, अरे एनर्जी तर आहे, बट हाऊ करंट दिस आय इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू केजी अँड ऑल दॅट थिंग. वो दोन ना एक बार लावा थोडंसं डोकं, इकडून तिकडून 2-4 फॉर्म्युले उचलून ठेवा, यू विल गेट युअर आन्सर. म्हणजे हा 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 काय काय अरे हे तर उलटाने जायचं. मग हे वोल्ट आणि करंट हे पॉवर मध्ये कसं काय कन्वर्ट झालं? हाऊ दिस बिकम वॅट? इकडे ते व्होल्टेज आहे बरोबर, व्होल्टेज इंटू इकडे करंट आहे, इकडे चार्ज आहे. सो हाऊ दॅट चार्ज इज गेटिंग कन्वर्टेड इंटू एनर्जी? जूल्स मध्ये कसं काय जात आहे? दैट इज माय क्वेश्चन कि ये चार्ज केजी मीटर्स पर सेकेंड इसमें कैसे जा रहा है केजी मीटर्स एंड सेकेंड में, वो ढूंढना है आपको. सापडा 1-2 फॉर्म्युले लावा जरा, मला दिलंय सगळं, ढूंढा उसमें जरा थोडंसं डोकं लावा, इकडून तिकडून काय कोणत्या फॉर्म्युला कशात कन्वर्ट करता येईल, चेक दॅट. ओके, तर आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. यस, याचे एक्झाम्पल सांगा बरं मला. हाऊ वेअर कॅन बी नोटिस दिस हिटिंग इफेक्ट? हीटर, आणखीन आयन, आणखीन तुम्ही डायरेक्ट जसं गरम करायच्याच गोष्टी सांगताय. हा, जास्त वेळ फोन वापरल्यानंतर फोन पण गरम होतो. दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणखीन काय आहे बताओ तो? फोन चार्जिंग करताना जेव्हा 0 पासून 100 पर्यंत तुम्ही एकदा चार्ज करता तेव्हा सुद्धा फोन गरम होतो का? होतो. जर तुम्ही छोटा फोन वापरत असेल तर नाही. इफ यू आर युजिंग सम हाई पावर बैटरी. ओके, बट क्या लगता है ये V इंटू आई ये फॉर्मूला सच में बराबर है? हाँ, चेक तो करना पडेगा ना. हाँ, तर आपण आता चेक करूया. बघा, मी आज तुमच्यासाठी सरांचं चार्जर टाकून आणलंय. सर फक्त येऊन या आता. इथे किती लिहिलंय? 65 काय आहे?
डब्ल्यू म्हणजे काय? वॅट. किती वॅटचं चार्जर आहे हे? तुम्ही म्हणणार याचं ऍडॅप्टर कुठे आहे? ऍडॅप्टर काढून आणलंय. ठीक आहे. किती वॅटचं चार्जर आहे? 65 वॅट्स. अँड इन दिस इट सेज याचा आउटपुट किती आहे? इट सेज its output is 19.5 volts and a 3.33 ampere of current. मला सांगा याची पॉवर किती येईल? आता पॉवरचा फॉर्म्युला काय? V इंटू I. V म्हणजे काय? व्होल्टेज दिलाय. I म्हणजे काय? करंट दिलाय. बघा किती येतं आन्सर. करो जल्दी से. चार्जर किती वॅटचं होतं आपलं? 65चं होतं. तर 65 येत आहे का बघा एकदा. अरे इतका वेळ? 935 बरोबर. ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटिंग टू 65. तो बराबर चल रहा है सब कुछ. आता घरी जायचं आणि आपल्या आपल्या चार्जरचा पॉवर किती आहे मला उद्या येऊन सांगायचं. ठीक आहे. सगळ्यांनी पक्का सांगायचंय मला. आणि हे पण लिहून आणायचं किती वोल्टचा पोटेंशियल डिफरेंस क्रिएट होतो आणि किती एम्पियर करंट फ्लो होतो. तर सबने करना है एक बार घर पे जाके. पता चला किसी का क्या बनना रहता है, किसी को उल्लू घुमा दिया. अरे झालं. आता नेक्स्ट हेडिंग टाका एप्लीकेशंस. कि अभी ये यूज कहां कहां पे होगा. सगळ्यात पहिले राइट इलेक्ट्रिकल बल्ब. फर्स्ट हेडिंग विल बी इलेक्ट्रिकल बल्ब. त्याच्यामध्ये लिहा an electric bulb has a filament made up of कशापासून बनलेली असते? टंगस्टन. ओके. व्हॉट इज द केमिकल रिप्रेजेंटेशन ऑफ टंगस्टन? ये तो कोई भी बताएगा. ये बताओ. हा तुम्ही तेवढं सांगितलं. आय हॅव माय नेक्स्ट क्वेश्चन रेडी. हा काय असतंय? द फिलामेंट ऑफ इलेक्ट्रिक बल्ब इज मेड अप ऑफ टंगस्टन. ब्रॅकेट मध्ये लिहायचं डब्ल्यू. असं म्हणायचं नाही. मी तर डब्ल्यू म्हणत होतो. कोण म्हणत होतं डब्ल्यू? त्याला कळालं. ठीक आहे. मध्ये लिहायचं मग आता टंगस्टन याची रेसिस्टिविटी इट विल बी लो और हाई. हाँ बताओ. व्हॉट आर वी स्टडिंग? हेडिंग काय आहे? इलेक्ट्रिक बल्ब. त्या वरती काय आहे? इलेक्ट्रिक बल्ब शिकतोय मला माहिती आहे. कशा खाली शिकतोय? ऍप्लिकेशन्स ऑफ व्हॉट? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. राईट. मग आता सांगा इथे अप्लाय करा की इफ वी वॉन्ट अ गुड बल्ब इट शुड क्रिएट more energy or less energy. If we want more energy, what should be more?
सोचो एक बार. आणि मी का विचार करायला लावतोय तुम्हाला, कारण उद्या एग्जाम मध्ये असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चंस तर येणार, बट अगर किसी जगह क्वेश्चन घुमा के पूछ लिया तो यू शुड बी एबल टू कंक्लूड दैट ऑप्शन लॉजिकली. काय व्हायला पाहिजे त्याने मागे जायची गरजच नाहीये. आता वरचेच 2 फॉर्म्युल्यामध्ये उत्तर लपलेलं आहे त्याचं. हिटिंग इफेक्टचा फॉर्म्युला काय लिहिला आपण हिटिंग एनर्जीचा, I² RT. So can you infer that H is heat energy is directly proportional to R and H is directly proportional to I². बरोबर. तर मला सांगा आता इथे रेजिस्टन्स वाढवल्याच्या नंतर वी विल गेट मोर अँड मोर एनर्जी. तर मग आता इथे त्याचा रेजिस्टन्स कसा पाहिजे, अरे जास्त पाहिजे ना. जेव्हा रेजिस्टन्स वाढणार तेव्हाच जास्त हिटिंग इफेक्ट मिळणार आपल्याला. सो लिहा त्याच्यामध्ये काय लिहिणार, इट हॅज हाय रेजिस्टिव्हिटी. इट हॅज अ हाय रेजिस्टिव्हिटी. ओके, आता रेजिस्टिव्हिटी तर हाय आहे, ओके इतकं कळालं. आता रेजिस्टिव्हिटी हाय असल्यामुळे काय होणार, इट विल क्रिएट मोर अमाउंट ऑफ एनर्जी. कोणती एनर्जी असणार, हीट एनर्जी, म्हणजे तिथे टेम्परेचर वाढणार. सो इट शुड ऑल्सो हॅव अ हाय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट नाही. इट शुड फर्स्ट हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. त्याच्यामध्ये लिहा अँड अ हाय मेल्टिंग पॉइंट. आणि किती असतो हा मेल्टिंग पॉइंट, हा अरे बरोबर आहे किती, हा पुढे अप्रॉक्सिमेटली. सो इट इज ऑलमोस्ट 3380 डिग्री सेल्सियस. and you can also approximate it to 3400 डिग्री सेल्सियस. तर लिहिताना हेच लिहा, बट ऑप्शन में अगर ये भी पूछ लिया तो ये गलत नहीं होगा. आता हे तर झालं बेसिक गोष्टी. याच्यावरती जर क्वेश्चन आला तो यू विल बी एबल टू स्ट्रेट फॉरवर्डली आंसर द क्वेश्चन. बट अगर यूपीएससी बेटा कि नहीं भाई आज तो कमजोर दिल वालों को मार देना है, तर त्याच्यामध्ये यूपीएससी थोडासा आता ट्विस्ट करून क्वेश्चन विचारेल. इट विल आस्क यू अ केस बेस्ड क्वेश्चन्स, म्हणजे की असं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल. त्याच्यामध्ये लिहा आता पुढे, लिहायच्या अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि देन विल राईट. की हा जो बल्ब आपण लिहितोय दॅट टंगस्टन फिलामेंट बल्ब, तो कोणता असतो एक्झॅक्टली हे माहिती आहे. जो येलो कलरचा बल्ब असतोय इट इज दॅट बल्ब. नाही तर CFL ला नहीं म्हणत ना, CFL इज समथिंग एल्स, वो भी पढ़ेंगे हम बाद में. बट द बल्ब विच वी आर डिस्कसिंग राइट नाउ इज दैट येलो वाला बल्ब. ठीक है. तर त्या बल्बला आपण जर बटन असं एकदम सडनली चालू बंद केलं तर तो लाईट खराब होऊन जायचा, पटकन खराब होण्याचे चान्सेस होते त्याचे, माहितीये. असं का बरं, वाय वॉज इट हॅपनिंग. आणि त्या कन्सेप्टला काय म्हणतात की एकदम बटन चालू बंद केलं आपण अँड लाईट एकदम से खराब हो गया. हा शॉर्ट सर्किट, कोणी शॉर्ट सर्किट म्हणताय, कोणी फ्यूज म्हणताय, कोणी काय म्हणताय. म्हणजे काय म्हणायचं का तुला, व्हॉट डू यू वॉन्ट टू से. मग त्याच्यामुळे काय होतंय,
What is happening because of that? गरम झालं लगेच थंड झालं, मग काय झालं? ये तो कुछ नहीं होना चाहिए, आखिर में तो ठंडा ही हो रहा है. हाँ, चलिए इसका उत्तर हम लिख के समझेंगे. When the bulb is switched on, when the bulb is switched on, it lights up. It lights up म्हणजे काय? सुरू नाही होत, तो प्रकाश देतो. ते काय गाडी आहे काय सुरू व्हायला? काय लिहिलं आपण आतापर्यंत? When the bulb is switched on, it lights up and its temperature increases. And its temperature increases. Due to which its इथपर्यंत लिहिलंय and its temperature increases. त्याच्या पुढे due to which the strength of the filament decreases. Due to which the strength of the filament decreases. त्याच्या पुढे लिहा and when such bulb is switched on, its filament burns off. That is I dot E dot. That is च्या ऐवजी I dot E dot असं लिहायचंय. ते पण that is असतंय. So that is the bulb fuses. बल्ब काय झाला? फ्यूज झाला म्हणजे काय झालंय? बिकॉज ऑफ द फ्यूजचा अर्थ समजून घ्या पहिले, आणि शॉर्ट सर्किटचा अर्थ वेगळा असतो. फ्यूज होणे आणि शॉर्ट सर्किट होणे दोघांमध्ये फरक आहे. तर व्हॉट डू वी मीन बाय फ्यूज? तर फ्यूजचा अर्थ असा की व्हेनेवर देर इज अ एक्सेस फ्लो ऑफ करंट. तर करंट आपण आताच बघितलं काय, H was directly proportional to I square and directly proportional to R. तर जर सडनली एक जास्त करंट फ्लो झाला तर काय होईल? इट विल क्रिएट मोर अमाउंट ऑफ हीट, अँड व्हेन देर इज अ हीट किंवा हीट जेवढी क्रिएट झाली आहे दॅट इज मोर दॅन द बॉइलिंग पॉइंट नाही, मेल्टिंग पॉइंट आहे. बघ क्षितिजनी सगळं घोळ करून टाकलं. इट इज मोर दॅन द मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट फिलामेंट. तर त्या केसमध्ये काय होईल? द फिलामेंट विल ब्रेक, अँड whenever there will be a breaking of the filament or any electrical appliance because of the excess heat. काय सांगितलं मी? whenever there will be breaking of an electronic gadget, whatever it may be, because of the excess current, the temperature goes beyond the melting point of that wire or whatever. In this case we have a filament. हे जेव्हा पण होईल and that wire will break, we call it as fuse. तर काय सडनली चालू बंद जेव्हा करतो आपण, कंटिन्युअसली चालू बंद करत असतो तेव्हा काय होत असते? देयर इज अ चान्स दॅट
a very high amount of current will flow through the circuit, and because of which the temperature of the circuit will reach very high, and it will cause the filament to fuse or burn out. समजलंय? तर तुम्हाला विचारेल की एखाद्या जुन्या बल्बला चालू केल्याच्या नंतर तो चालू का होत नाही? वाय? बिकॉज ती फिलामेंट वीक झालेली असते आणि करंट फ्लो झाल्याच्या नंतर इट ब्रेक्स अँड वी कॉल इट ॲज फ्युजिंग ऑफ द बल्ब. आणखीन एक लिहा त्याच्यामध्ये पुढे नेक्स्ट पॉइंट मध्ये, the brightness of bulb decreases gradually. The brightness of the bulb decreases gradually with its use. Because when the bulb is used, there is evaporation of the filament. There is evaporation of the filament of bulb, which deposits on the inner side of the glass. Which deposits on the inner side of the glass as black substance. Inner side of the glass as black substance. काय लिहिलं एकदा पुन्हा वाचा, दोन्ही पण पॉइंट्स वाचा पुन्हा एकदा, एक बार पढ़ो. सेकंड याच्यामध्ये डायरेक्टली केस सांगेल तुम्हाला की बाय द ब्राइटनेस ऑफ द बल्ब डिक्रीजेस विथ टाइम. तर काय सांगणार? बिकॉज ऑफ द इव्हॅपोरेशन ऑफ द फिलामेंट. आणि इव्हॅपोरेट झालेला तर फिलामेंट कुठे जातो? ऑन द इनर साइड ऑफ द ग्लास. ओके. बट डू यू थिंक कि भाई अगर बल्ब पूछेगा तो बस फिलामेंट वगैरह उसकी बात करेगा? हाँ, आणखीन काय विचारेल? मग हिने मस्त डोकं हलवलं नाही, मग आणखीन काय विचारणार? अरे का 10वीचा पेपर आहे आपला, डायग्राम बनवा. हाँ, और क्या पूछेगा? हाँ, हा, इलेक्ट्रिक पॉवर वगैरे ते तर विचारेल. आणखीन एक काहीतरी असतं. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट बल्ब, की बल्ब मध्ये गॅसेस कोणते असतात? कोणते गॅस असतात बताओ तो जरा. बताओ. अरे पढ़ के आयो हो कि नहीं? अरे एखादा तर माहिती असेल, तुमच्या 10वीच्या टेक्स्टबुक मध्ये होता. आय नो. आर्गॉन. अजून
बताओ बताओ। जो फिलामेंट वाला आपला बल्ब असतो इट इज ऑलवेज इक्विप्ड विथ आर्गॉन। ठीक है, लिया स्टेटमेंट करून लिया, इसको स्टार करके लिखो। आणि या बल्बला आणखीन काय म्हणतात यू नो, जो बल्ब हम पढ़ रहे हैं इट हैज सम राइट। जो मी इलेक्ट्रिक बल्ब लिहिलाय ना त्याच्या पुढे लिहा इनकॅन्डेसंट। अरे हेडिंग लिहिली ना इलेक्ट्रिक बल्ब वन ऍप्लिकेशन, त्याच्या पुढे जागा असेल ना। आता नसेल तर मार्जिन मध्ये लिहा, किधर भी लिखो। उद्या जर पेपर मध्ये आलं सर इनकॅन्डेसंट बल्ब तर सांगितलंच नाही। लिहिलंय इनकॅन्डेसंट बल्ब, तर त्याच्यामध्ये इनकॅन्डेसंट बल्ब मध्ये कोणता गॅस यूज केला जातो, इट इज आर्गॉन। तर त्याच्यामध्ये लिहा द इट इज फिल्ड विथ आर्गॉन गॅस। इट इज फिल्ड विथ आर्गॉन गॅस। कशासाठी? काही भेटलं नाही टाकायला, दिलं टाकून है ना। हाँ ऐसा क्यों? हम तो हीलियम नियॉन बहुत है अपने पास। हाँ यही क्यों? बिकॉज लिया बुढ़े, बिकॉज इट प्रिवेंट्स द इवापोरेशन ऑफ फिलामेंट। पेंसिल है का, लीड पेंसिल है का? नेक्स्ट हेडिंग टाका आता सेकंड करून इलेक्ट्रिक फ्यूज। आपण इलेक्ट्रिक बल्ब बघितला, नाउ विल डिस्कस अबाउट इलेक्ट्रिक फ्यूज। नहीं है कोणाकडे? ठीक है, हाँ ठीक है, नंतर दे। फर्स्ट राइट डाउन इट इज अ सेफ्टी डिवाइस। काय है? इट इज अ सेफ्टी डिवाइस। नंतर घे माझ्याकडनं। इलेक्ट्रिक फ्यूज इट इज अ सेफ्टी डिवाइस used in circuits ओके। त्याच्या खाली लिहा अँड याच्यावरती सीधा वन लाइनर क्वेश्चन विचारला जाईल। इट इज बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। एक तो ये पूछेगा, नहीं तो फिर अगली स्टेटमेंट में से क्वेश्चन पूछेगा। त्याच्या अगोदर नाउ टेल मी कि it will be connected in series with the household circuit or with parallel?
It will be connected in series or parallel. सिरीज कोणाकोणाला वाटतंय? मागं पुढे बघून नाही हातभर करायचं. आणि पॅरलल मला सांगा, सिरीज वाले वाय सिरीज फ्यूज वायर हाऊस होल्ड सर्किट मध्ये सिरीज मध्ये लावणार की पॅरलल मध्ये? सिरीज मध्ये लावणार. तर हाऊ मेनी ऑफ यू से सिरीज अँड वाय? गिव मी द रिझन. हा हा ओके. अँड जे पॅरलल मध्ये म्हणतायत वाय पॅरलल? हा हा बट जो करंट फ्लो झालाय तो एकाच ब्रांच मध्ये जाईल याची काय गॅरंटी? जर तो दुसऱ्या ब्रांचेस मध्ये गेला तर? सो इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. या त्याच्यामध्ये इट इज कनेक्टेड इन सिरीज. इट इज कनेक्टेड इन सिरीज with the main supply. It is connected in series with the main supply. और ये सिलसिला यही खत्म नहीं हुआ. इस वाले स्टेटमेंट पे भी क्वेश्चन पूछेगा यूपीएससी कि फ्यूज वायर बनाया किससे जाता है, किससे बनता है? बोलो. हाँ yeah, the fuse wire किंवा a fuse consists of alloy of lead and tin. Consists of alloy of lead and tin, and the alloy of lead and tin is also called as काय म्हणतात? बताओ तो. लिहा स्टेटमेंट लिहा. द alloy of नाही त्याच्या पुढेच लिहा ना. स्टेटमेंट कशा लिहिता? लेड अँड टीन लिहिलंय ना त्याच्या पुढेच. हा इज ऑल्सो कॉल्ड, दिस alloy is also called as solder. SOLDER. सोल्जर लिहायचं नाही. हम तो एनडीए एस्पायरेंट्स है, हम तो सोल्जर लिखेंगे. इट इज सोल्डर. ठीक है. तर आपण बघितलं अगोदर की फिलामेंटचा मेल्टिंग पॉइंट फिक्स्ड होता, बट इन दिस केस फ्यूज वायर हैज डिफरेंट मेल्टिंग पॉइंट्स बेस्ड अपॉन इट्स यूज, कि कितना करंट तुम्हें मेन सर्किट में जाने से रोकना है. जर तुम्हाला 2.5 एम्पियर पेक्षा जास्त करंट नाही गेला पाहिजे तो यू विल यूज अ 2.5 एम्पियर फ्यूज वायर. जर 5 एम्पियर पेक्षा जास्त नाही गेला पाहिजे तर 5 एम्पियर फ्यूज वायर. जर 1 एम्पियर पेक्षा पण जर आपल्याला वाचवायचं असेल तर वी कॅन यूज 1 एम्पियर फ्यूज वायर. द मेल्टिंग पॉइंट ऑफ फ्यूज वायर इज नॉट फिक्स्ड. इट डिपेंड्स अपॉन द एप्लीकेशन और द यूज व्हाट वी वांट. ओके. जसं वर्किंग तर आता आपण सांगितलं इट इज बेस्ड ऑन द हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. कसं कसं काम करेल हे. जर एक्स्ट्रा करंट आला तर काय होईल? इट विल ब्रेक. बट व्हाय इट विल ब्रेक? बिकॉज with the excess current there will be production of excess energy.
विच विल एक्सीड द मेल्टिंग पॉइंट ऑफ व्हॉट, द फ्यूज वायर. आणि त्या फ्यूज वायरची काय, द मेल्टिंग पॉइंट एक्सीड झाला तर इट विल मेल्ट. बस. and in this way it will prevent the electrical circuit from the heavy current. अभी ये लिखने की चीज नहीं है तो इसलिए हम इसे छोड़ देंगे. इतना तो समझ में आना चाहिए भाई, प्रत्येक गोष्ट नसती लिहिल्या जात. नेक्स्ट हेडिंग टाका था इलेक्ट्रिक पॉवर. आणि इलेक्ट्रिक पॉवर इज ऑल्सो वन ऑफ द फेवरेट टॉपिक्स ऑफ यूपीएससी. यहां से भी क्वेश्चन पूछेगा. एंड आता प्रीवियस पेपर मध्येच देर वॉज अ क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस एंड यू विल फाइंड मेनी क्वेश्चन बेस्ड अपॉन दिस concept. पॉवर काय असतंय, आतापर्यंत काय शिकलोय आपण, पॉवर वर्क डन अपॉन. बट मी तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला शिकवला आहे. काय, काय, एनर्जी अपॉन टाइम. हे बघा बाकीच्या क्लासवाल्यांचं मला माहिती नाही हाऊ दे सी दिस की वर्क, आणि एनर्जीला ते एकसारखं बघतात की नाही, आय डोंट नो. तुम्हें JEE वाले बोलेंगे कि दोनों एक चीज नहीं है, बट भाई हमारे एनडीए के हिसाब से ये दोनों एक ही चीज है. इफ इट वर्क्स फॉर यू, डोंट केयर व्हाट अदर पीपल थिंक ऑफ यू. ओके. वर्क आणि एनर्जी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी व्हेन वी आर इन दिस क्लास इट शुड बी सेम. दोनों अलग चीज नहीं है. आई डोंट नो बाकी लोग तुम्हाला काय सांगते, बट मेरे से सीख रहे हो तो वर्क एंड एनर्जी यू शुड कंसिडर देम सेम. तर पॉवर, आपण आत्ताच पॉवरचा फॉर्म्युला बघितला. काय होता, V इंटू I. मला सांगा, व्हेन विल गेट 1 watt ऑफ पॉवर. We get 1 watt of power when 1 volt of potential difference drives a 1 ampere of current. काय सांगितलं मी, we get 1 watt of power when 1 volt of potential difference drives a 1 ampere of current. यालाच काय म्हणणार, 1 watt of power. आणि जर तुम्हाला आता सांगितलं की पॉवर दिलेली आहे का अप्लायन्सची, अँड डिपेंडिंग अपॉन दॅट पॉवर फाइंड इट्स एनर्जी, तर कशी फाइंड करणार, पॉवर वरना एनर्जी फाइंड करायची. पॉवर इनटू टाइम विल गेट एनर्जी. तर याच बेसिस वरती आपला असतंय आता न्यूमरिकल्स. एनर्जी लिहायचं होतं ना आपल्याला. तर ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे याचं मी तुम्हाला अगोदर व्हेन वी वर स्टडिंग अबाउट वर्क पॉवर एनर्जी त्याच्यामध्ये एक युनिट सांगितलं होतं एनर्जीचं. काय होतं ते, इलेक्ट्रिकल एनर्जी. आपले जे घरामध्ये आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करतो, आपल्याला घरामध्ये युनिट्स येतात की एवढी युनिट्स एनर्जी यूज झाली आहे, त्या हिशोबाने आपण पुढे लाईट बिल भरतो. तर ती एक युनिट एनर्जी किती होती, किलो वॅट आवर. मला सांगा आता हे किलो वॅट काय होतं, इट वॉज द पॉवर, आणि हे आवर काय होतं, काय. तर आता याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार. व्हेन वी यूज 1 किलो वॅट ऑफ पॉवर, मी काय सांगितलं होतं, वी यूज कुछ भी. व्हेन वी यूज 1 किलो वॅट ऑफ 1 किलो वॅट आवर ऑफ पॉवर, वी यूज 1 युनिट ऑफ एनर्जी. घरामध्ये म्हणता ना या महिन्यात जेवढे युनिट्स आले तेवढे युनिट्स आले. सो दिस युनिट इज नथिंग बट किलोवॅट. आणि याच बेसिस वरती तुम्हाला पुढे
क्वेश्चन विचारला जातो. तर तो कसा, वेट आय विल गिव्ह यू क्वेश्चन. लिहा क्वेश्चन, लिहा एक. फर्स्ट लेट मी फाइंड कि क्वेश्चन कहाँ है मेरे पास. हा, अरे इलेक्ट्रिक पॉवर कशी फाइंड करणार. पॉवर इज इक्वल्स टू काय, व्ही इंटू आय. इलेक्ट्रिक पॉवर ऑलरेडी दिलाय, लिहा फॉर्म्युला लिहा. व्ही इंटू आय. आणि इथे पॉवरचा युनिट काय असणार. यहाँ पे पावर का यूनिट क्या आएगा. इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट काय येणार. इट विल बी वॅट. एसआय युनिट इज ऑलवेज वॅट. पॉवर तुम्ही तुमची दाखवा, इलेक्ट्रिसिटीची दाखवा, कोणाचीही पॉवर दाखवा, इट विल ऑलवेज बी मेजर्ड इन वॅट्स. आणि हे लिहा, 1 वॅट इज इक्वल्स टू 1 वोल्ट मल्टीप्लाइड बाय 1 एम्पियर. आर्यन पेपर आहे का तुझ्याजवळ. आर्यन कुठे गेला. पेपर आहे का एनडीएचा, गॅटचा. याच्यामध्ये सापडावं लागेल क्वेश्चन कुठे. ओके, लिया क्वेश्चन, लिहा, मिल गया. आता बघा, मी जे काय सांगतोय फक्त ते ऐका. डोंट राईट इट. मी तुम्हाला सांगेल काय लिहायचंय. इथे काय वर्ड्स वापरले बघा. अन इनकॅन्डेसेंट इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे कोणता. पिवळा फोकस. येस, असंच म्हणतात ना गावाकडे, पिवळा फोकस. ऐकलंय कधी. गावाकडे गेलेच नाही कधी, आहे ना. लिहा, अ बल्ब कन्वर्ट्स 20%. अ बल्ब कन्वर्ट्स 20% of its power consumption
A bulb converts 20% of its power consumption into light. Power consumption into light, and its remaining power is dissipated as heat. Full stop. The bulb's filament has a resistance. The bulb's filament has a resistance of 200 ohm. 200 ohm, and 2 ampere current flows through it. And a 2 ampere current flows through it. Full stop. If the bulb is used for 10 hours, if the bulb is used for 10 hours at a rate of 5 rupees per unit, at a rate of 5 rupees per unit, then find the money spent. Then find the money spent. बताओ. ऑप्शन सॉल्व करून तुम्ही मला द्या. तुम्ही 4-5 प्रकारचे उत्तर सांगणार. अरे ऑप्शन तुम्ही सॉल्व केले की बरोबर भेटायला लागतात तुम्हाला. 1-2 जणांना सॉल्व करू द्या. अरे झालं की नाही. इतका अवघड प्रश्न आहे. 20% आणि ते देऊन थोडस अवघड वाटायला का. अरे तुझं सांग ना काय. 40. बापरे. ऑप्शन्स आर 5, 6, 7, 8. ये क्या बात है. असं काही आहे का. विल चेक. हे राहू देतो. 1 युनिट म्हणजे किती. 1 किलोवॅट आवर. तर आता फर्स्ट ऑफ ऑल विल नीड टू कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ द बल्ब. बरोबर. पॉवर कशी निघेल. V इंटू
I. बट आपल्याला तर रेजिस्टन्स दिलाय, व्होल्टेज नाही. सो आय विल सबस्टिट्यूट V by IR and multiplied by I, and that becomes I square R. करंट किती फ्लो होतोय? 2 ampere. So 2 square is 4 multiplied by R is 200, and that power becomes 800 watt, and that is equals to 0.8 kilowatt. त्याच्यानंतर पॉवर मिळाला, आणि हे किती वेळासाठी वापरलंय आपण? वी हॅव युज्ड दिस फॉर 10 hours. सो जर हे 10 hours साठी वापरलंय, सो पॉवर इज इक्वल्स टू किती? 0.8 मल्टीप्लाइड बाय 10. हा पॉवर नाही, ते एनर्जी आहे ना. So energy is equals to 8 kilowatt hour. आणि आणखीन आता दिस इज द 8 kilowatt hour ऑफ एनर्जी, आणि याचा रेट किती आहे? आता प्राइस किती येणार आपल्याला? 5 रुपीज पर युनिट आहे. जर आपण किती युनिट एनर्जी यूज करतोय? 8 युनिट्स. सो 5 into 8 दॅट इज इक्वल्स टू 40 रुपीज. बट यांनी याच्यामध्ये काय सांगितलं? आता कन्वर्ट्स 20% ऑफ इट्स पॉवर कंझम्पशन इनटू लाईट, आणि बाकीचं काय होतंय? हीट एनर्जी. सो याचं जर आपण 20% काढलं, जितना यूज कर रहे हैं उतना ही लाईट बिल भरेंगे ना. जर तुमची मधली लाईट पेटत चालली आहे, म्हणजे काय म्हणतात, वायर जर गरम होत चालले, तो उसमें हम क्या कर सकते हैं? सो 20% ऑफ 40 रुपीज किती होईल? And this is equals to 8. So 8 rupees will be the answer. ओके, आपण रेस्ट विल, आता बाकी नाही राहिलं काही. थोडेसे कन्सेप्ट बाकी आहे, दॅट विल डिस्कस टुमॉरो सम मोर. म्हणजे ज्यांच्यावरती आतापर्यंत क्वेश्चन्स फार रेयरली आलेत, बट फिर भी पढ़ना तो पड़ेगा, क्या पता अगले साल पूछ लिया फिर से आपको. तर विल डिस्कस अपॉन सम दैट कॉन्सेप्ट्स, एंड विद दैट विल फिनिश ऑफ विथ इलेक्ट्रिक करंट. ओके, फिर आज के लिए इतना ही. आणि हा, आपल्या चार्जरची पॉवर किती हे सापडून आणायचं. ठीक आहे.